सगळ्यांना आवडणारा असा होळीचा सण आलेला आहे आणि सगळे तुम्ही होळीची अशी वाट बघत असाल, कारण एकमेकांना मस्त असे रंग लावायचे आणि भरपूर मजा करायचे, हो की नाही? बरं, ऑर्गॅनिक पद्धतीने रंग कसे बनवायचे हे या व्हिडिओत मी शिकवणार नाहीये. ते मी मागच्या वर्षी एका तुम्हाला व्हिडिओ शिकवलं होतं, त्याची लिंक इथे वर आली असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ते बघून तुम्ही होळीचे रंग तर तयार करूच शकता. पण आज आपण बघणार आहोत की या सगळ्या रंगांमागे काय सायकोलॉजी आहे. मागचा माझा आर्ट थेरपीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर थेरपी बद्दल सांगितलं आणि मग रंगांच्या मागे काय काय अर्थ असतात हे देखील मी तुम्हाला सांगायला येईल असं प्रॉमिस केलं होतं. त्या पद्धतीने मी आजचा व्हिडिओ घेऊन आले. या व्हिडिओमध्ये प्रत्येक रंगाला एक भावना असते. ही भावना आपल्यावर काय परिणाम करते आणि ह्याच्यातून आपल्याला मानसिकरित्या होणारी अँझायटी, स्लीप डिसऑर्डर, डिप्रेशन आणि अनेक गोष्टी दूर करता येतात. मग या कलर रेमेडीज कशा वापरायच्या हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत कळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघून झाल्यानंतर लाईक करायचंय, कमेंट करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर करायचंय. सगळ्यांना डेंजर वाटणारा असा पहिला रंग ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग आहे वीरतेचा आणि प्रेमाचा देखील, म्हणूनच बहुतेक प्रेमवीर असं म्हटलं जातं का. तर असा हा लाल रंग, याचे उपयोग खूप आहेत. तुम्ही कुठे कुठे याचा उपयोग करू शकता माहितीये? लाल रंगाने जसं स्टॉप किंवा डेंजर अशा गोष्टी दाखवल्या जातात, त्याच पद्धतीने लाल रंगाने मी तुम्हाला मगाशी म्हटलं ती वीरता दाखवली जाते. पण त्याचबरोबर लाल रंगातनं अग्रेसिव्हनेस, एनर्जी या गोष्टी येतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला मोटिवेशन हवं असेल किंवा आपल्याला ती गोष्ट करायची पण होत नाहीये, अशा वेळी लाल रंग जर तुम्ही तुमच्या समोर ठेवलात तर ती गोष्ट घडायला मदत होते. आता पुढचा रंग आहे अतिशय पॉझिटिव्ह असा, म्हणजे येलो, पिवळा रंग, ज्याला अतिशय पॉझिटिव्ह रंग किंवा ज्याला आनंददायी रंग म्हटलं जातं. म्हणूनच बघा तुम्हाला पिवळा रंग कुठे कुठे दिसतो, जिथे लहान मुलांच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी असतात तिथे आपल्याला पिवळा रंग दिसतो. जिथे एनर्जीवाल्या ऍक्टिव्हिटी असतात किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पिवळा रंग वापरला जातो. तो का वापरतात हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पिवळा रंग याला हॅपी कलर म्हटलं जातं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या मोबाईल मधल्या इमोजीज देखील येलो कलर मध्ये का असतात ते. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना अनेक गोष्टी विसरायला होतात. म्हणजे मला पण होतं की सकाळी अशी डोक्यात ही मोठी यादी असते की आपल्याला हे करायचं, हे करायचं, हे करायचं आणि संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, एक मस्त उपाय सांगते. तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या पिवळ्या कागदावर लिहायच्या. सायंटिफिकली प्रूफ आहे की पिवळ्या कागदाशी रिलेटेड गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहतात, कारण पिवळा रंगच्या वाइब्स या मेंदूपर्यंत पोहोचतात. तर मग हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला लक्षात राहतंय की नाही. पण त्याच पद्धतीने पिवळा रंग कुठे वापरायचा नाही माहितीये? तुम्ही जर बारीक व्हायचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, पिवळा रंग हा तुमच्या खाण्याच्या ठिकाणी अजिबात ठेवू नका. 2007च्या रिसर्चनुसार असं म्हटलं जातं की पिवळ्या रंगाच्या वस्तू असलेल्या ठिकाणी जर माणूस जेवत असेल तर तो दुप्पट जेवतो. की ज्या रूमला ग्रीन किंवा ब्ल्यू कलर आहे त्या रूम मधला माणूस हा कमी जेवतो. आता तुम्ही ठरवा की तुमच्या खाण्याच्या ठिकाणी कुठला रंग ठेवायचा ते. चला, आतापर्यंत आपण रेड आणि येलो हे दोन कलर बघितले. या दोघांच्या मिश्रणातनं कुठला रंग तयार होतो बरं? ऑरेंज कलर. तर ऑरेंज कलरमध्ये या दोन्हीचे गुणधर्म काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. पण ऑरेंज कलरचा म्हणजे केशरी रंगाचा आणखीन एक वेगळा फायदा देखील आहे. सगळ्यात मोठा फायदा केशरी रंगाचा म्हणजे ओपन अप होण्यासाठी होतं. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या मित्रांबरोबर बरेच वेळेला जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल की ओपन अप होता येत नाही, म्हणजे काय तर मनात खूप विचार येतात पण ते मुद्देसूदपणे मांडता येत नाहीयेत, समोरच्या म्हणजे असं बोलता येत नाहीये, अशा ह्याच्यामध्ये असाल, म्हणजे तुमचे विचार मनातच राहत असतील तर एक काम करा, तुमच्याजवळ केशरी रंगाची किंवा ऑरेंज रंगाची एखादी वस्तू ठेवा. त्यामुळे आपल्या मनातले विचार बाहेर यायला आपल्याला मदत होते. आकाशाप्रमाणे असा प्रचंड डेप्थ असलेला असा रंग कुठला? तर तो निळा. निळ्या रंगाची एक जादू वेगळीच आहे. त्याच्यामध्ये माणसाला शांतता मिळते,
विचारमग्न होऊ शकतो माणूस. तर निळ्या रंगामुळे काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगते. कम्युनिकेशन सुरू होतं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला आठवते की ऑरेंज कलर मी तुम्हाला म्हटला की तुमच्या मनातल्या भावना बाहेर येत नसतील तर ऑरेंज कलर हा तुम्हाला उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे निळा रंग हा कम्युनिकेशनला म्हणजे दोन्हीकडनं जिथे बोलणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी निळा रंग आपल्याला खूप उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे निळ्या रंगामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. स्थिरता, विश्वास, निष्ठा असे भाव निळा रंग आपल्याला दाखवतो. म्हणूनच बघा, तुम्ही आठवून बघा, बऱ्याचशा IT कंपनीचे किंवा मोठ्या मोठ्या मेकॅनिकल कंपनीचे लोगो सुद्धा निळ्या रंगामध्ये असतात. आता रिलेट होतात ना गोष्टी. अजून निळ्या रंगाचा उपयोग कुठे होतो? तो तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये होतो, जिथे तुम्हाला विचार करायचा आहे, जिथे काहीतरी नवीन गोष्टी उत्पन्न करायच्या आहेत, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे, अशा ठिकाणी निळा रंग असणं हे खूप फायद्याचं असतं. आता बघणार आहोत आपण निसर्गाचा मस्त असा हिरवा रंग. आता मला सांगा, हिरवा रंग कुठल्या दोन रंगातनं तयार होतो? तर पिवळ्या आणि निळ्या म्हणजे येलो आणि ब्ल्यू मिक्स केल्यानंतर ग्रीन कलर तयार होतो. त्यामुळे ग्रीन कलरमध्ये निळ्या रंगाचा शांत भाव आणि पिवळ्या रंगाचा आनंदी भाव असे दोन्हीही भाव एकत्र आलेले जमतात. जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल, म्हणजे आपण आजच्या भाषेत म्हणू मी टाइम आपल्याला हवा असेल, स्वतःला विचार करायला संधी हवी असेल, तर मस्त असं निसर्गदायी ठिकाणी जावं असं म्हणतात की नाही. का जावं? कारण तिथे हिरव्या रंगाची अशी लयलूट असते आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स येतात. त्यामुळे पॉझिटिव्ह थॉट्ससाठी हिरवा रंग हा नेहमी उपयोगी पडतो. आता आपण बघणार आहोत की ऐश्वर्य म्हणजे लक्झरी, गूढ भाव दाखवणारा असा हा जांभळा रंग. जांभळ्या रंगाचा उपयोग आपल्याला कुठे होतो माहितीये? जांभळ्या रंगाला ना बरेचदा अननॅचरल किंवा इगोइस्टिक कलर म्हटलं जातं, पण त्याचा चांगला उपयोग आपल्याला होतो जेव्हा आपल्याला गट फिलिंगवर विचार करायचा असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला डिसिजन घेताना म्हणजे निर्णय घेताना असं होतं की प्रॅक्टिकली तर पॉसिबल नाहीये पण घ्यावंसं वाटतंय. अशावेळी आपण त्याला काय म्हणतो की मनातला आवाज आपण ओळखतो किंवा गट फिलिंगवर आपण डिसिजन घेतो. तर जेव्हा आपल्याला गट फिलिंगवर डिसिजन घ्यायचे असतात ना, तेव्हा एक काम करत जा, जांभळा रंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. कारण पर्पल कलर म्हणजे जांभळा कलर हा स्वप्नाशी किंवा इंट्युशन्सशी कनेक्ट होणारा रंग आहे. गट फिलिंगवरच्या विचारांमध्ये अशी एकदम गुंतागुंत असते, ती सोडवायला जांभळा रंग खूप मदत करतो. त्यामुळे जेव्हा प्रॅक्टिकल नाही गट फिलिंगवर विचार करायचे तेव्हा जांभळा रंग नक्की डोळ्यासमोर ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राथमिक 3 रंग आणि माध्यमिक 3 रंग म्हणजे आता खूपच याच्यात प्रायमरी कलर ज्याच्यामध्ये येतो लाल, पिवळा आणि निळा, आणि सेकंडरी कलर जांभळा, केशरी आणि हिरवा, या 6 कलरच्या मागे काय भावना लपलेल्या आहेत आणि काय थेरपी लपलेली आहे ही मी तुम्हाला सांगितली. आता असं नाहीये की या एक्झॅक्ट हेच कलरनी ही थेरपी मिळते. याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या व्हेरिएशन आहे. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर हिरवा तुम्ही कसा घेताय? तुम्ही पिवळसर हिरवा घेताय ज्याला आपण येलोइश ग्रीन म्हणतो तो घेताय, का तुम्ही निळसर हिरवा घेताय ज्याला आपण ब्लूइश ग्रीन म्हणू? कारण हिरव्यामध्ये देखील वेगवेगळ्या शेड्स असतात. तर ह्या प्रत्येक शेडच्या मागे देखील वेगळी थेरपी आहे आणि त्याच्या मागून मिळणाऱ्या गोष्टी देखील वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला हे ऐकायचंय का की लाल आणि काळ्या रंगाचे कपडे घातल्यावर कुठल्या प्रकारच्या भावना मनात येतात किंवा कुठल्या प्रकारचे कपडे, कुठल्या प्रकारच्या वस्तू, प्रकारच्या नाही रंगाच्या कशा ठेवाव्यात, कुठे वापराव्यात, त्याची कॉम्बिनेशन्स रंगांची काय असावी, तर याबद्दल देखील व्हिडिओ करायला मला नक्की आवडतील जर तुम्हाला ते ऐकायला आवडणार असतील तर. म्हणजे कलर थेरपी म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये या 6 रंगांची सोप्या पद्धतीने जी काही माहिती मला द्यायची होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. मला असं वाटतंय की तुम्हाला ही माहिती अगदी नक्की कळलेली असेलच. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटलं किंवा अशा प्रकारचे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का हे माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि त्यासाठी ते कमेंटमध्ये मला सांगा. त्याचबरोबरीने व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. होळीचे रंग आपण लावतोच ना, मग रंगाचं महत्व पण सगळ्यांबरोबर शेअर करूया. हॅपी होली. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.